हाय एव्हरीवन, मी विशाखा कुक्स या आपल्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत सुरण कोफ्ता करी. चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे. साधारण पाव किलो इतका सुरण व 2 बटाटे चिरून कुकरच्या भांड्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत. त्यातच एक लिंबूही पिळून घ्यायचा आहे, ज्यामुळे सुरण जरी खाजरा असेल तरी तो आपल्याला बाधणार नाही. चला तर मग लगेच आपण ग्रेव्हीच्या तयारीला लागू. ह्यासाठी मिक्सरमध्ये मी 8-10 काजू घेतलेले आहेत. 3 मध्यम आकाराचे टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया. हा बघा, साधारण मी हा एवढा टमॅटो यूज केलेला आहे. त्याच्यातच मी 1 इंच आल्याचे तुकडे, त्याचबरोबर लसणीच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी 1 चमचाभर अशी कसुरी मेथी घेऊन हे छान गंधासारखं बारीक वाटून घेतलं आहे. आता पुढची स्टेप आहे, एका कढईत तेल घेऊन तेल तापलं की त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, वेलची, राई, हिंग, कढीपत्ता ह्याची छान फोडणी तयार करून घ्यायची आहे. छान सुगंध येईपर्यंत अख्खे गरम मसाले कढईमध्ये परतवून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यात आपल्याला 2 उभे बारीक चिरलेले कांदे मस्त कॅरेमलाइज्ड होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. हे बघा, मी छान हे बारीक चिरलेले कांदे मी आता फोडणीमध्ये ॲड करत आहे आणि हे व्यवस्थित परतवून घेत आहोत. कांदा आपल्याला अगदी लाईट गुलाबी पण नाही ठेवायचा आहे किंवा तो अगदी डार्क ब्राऊनही नाही करायचा आहे. हलका ब्राउनिश कलरवर आला की आपल्याला त्याच्यामध्ये पावडर मसाले सगळे आपल्याला ॲड करायचे आहेत. त्यात मी लाल तिखट घेतलेलं आहे, रंगासाठी काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, हळद पावडर घेतलेली आहे, धणे जिरे पावडर घेतलेली आहे, थोडासा चाट मसाला, साखर, मीठ हे सगळे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. हे सगळं आपल्याला अगदी मंद आचेवर करायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर आपले सगळे मसाले करपून जातील. आता नेक्स्ट स्टेप इज व्हॉट. आपल्याला कांदा आपला छान कॅरेमलाइज्ड करून झालेला आहे. आपले मसालेही छान परतवून घेतलेले आहेत. आता आपल्याला तयार केलेलं टमॅटोची पेस्ट ही आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे आणि हे छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. पेस्ट जितकी तुम्ही छान परतवून घ्याल, आपल्या ग्रेव्हीला रंग आणि चव छानच येणार आहे. सो अगदी मंद आचेवरच हे परतवत राहा. बुडाला जर का लागत असेल, पातेल्याला जर का खाली ते लागत असेल, तर तुम्ही अधूनमधून पाण्याचा हबकाही मारू शकता. ही बघा, आता आपली ग्रेव्ही व्यवस्थित परतून झालेली आहे. तेलही छान सुटू लागलेलं आहे. आता मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन सगळं वाया जाऊ नये म्हणून ते सगळं एकजीव करून मी आता ह्या आपल्या ग्रेव्हीमध्ये ते सोडलेलं आहे. इथे आपण आधी ग्रेव्ही तयार करायला ठेवली आहे. तेवढ्याच वेळात आपल्या कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर गारही झाला आणि आतील साहित्यही व्यवस्थित गार झालेलं आहे. सुरण आणि बटाटा आपल्याला अजिबात गरम नको आहे, कारण गरम असल्यामुळे वाफ तयार होईल, वाफेमुळे पाणी तयार होईल आणि आपले कोफ्ते तयार झाल्यावर कोफ्ते तेलात सोडल्याबरोबर ते विरघळू लागतील. सो याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे. इथे माझी कोफ्त्यांचं साहित्य असेंबल करण्याची एक क्लिप मिस झाली आहे, त्याबद्दल सॉरी. इथे एका बोलमध्ये मी सुरण आणि बटाटे छान कुस्करून घेतले आहे. त्यातच मी एक कांदा अगदी बारीक चिरून घातला आहे. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, कोथिंबिरी, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, मीठ आणि त्याचबरोबर चिमूटभर साखर ॲड केलेली आहे. त्यानंतर 2 चमचे बेसन आणि कॉर्नफ्लॉर पण ह्याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. मिश्रण एकत्र करताना मला ते थोडंसं स्टिकी वाटलं, सो मी त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉर आणखी घातला आहे. कॉर्नफ्लॉर आपल्याला जास्त घालायचं नाही आहे, नाहीतर ते कोफ्ते आपले अगदीच पिठूळ होऊन जातील. आता त्याचे गोल किंवा लंबगोल आपल्याला हवे त्या आकारामध्ये कोफ्ते करून घेऊयात. तुम्हाला वेळ जर का असेल तर अर्धा तास हे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग तळले तर उत्तमच. त्यामुळे ते छान सेटही होतील आणि कोफ्ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तेलात विरघळणारही नाही. मी इथे डायरेक्ट तळायला घेणार आहे. तुम्हाला अगदीच डीप फ्राय नको हवी असतील तर त्याचा पॅटीसारखा शेप देऊन त्याला शॅलो फ्राय करून आपण ते ग्रेव्हीमध्येही ॲड करू शकता. मी ह्याला डीप फ्रायच करणार आहे. आपल्याला हे कोफ्ते लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तळून झाल्यावर हे बाहेर गार करत ठेवायचे आहेत. ग्रेव्ही छान गरम करून घ्यायची आहे
आणि सर्व करण्याच्या 5-10 मिनटं अगोदर हे कोफ्ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत. सर्व करताना वरती छान फ्रेश क्रीम घालून, कोथिंबीर घालून आपण ह्याला पुरी, चपाती, पराठे, जीरा राईस, पुलाव ह्याच्याबरोबर सर्व करू शकतो. खायला अतिशय उत्तम टेम्प्टिंग असे हे कोफ्ते नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हे नक्कीच आवडतील. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका. थँक यू.